गेली 8 वर्ष मी रोज रात्री 7च्या आत जेवण जेवते आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप बदल घडले. शरीराचं स्वास्थ्य मिळालं, शांत झोप लागली आणि असेच मनावरती शरीरावरती खूप छान परिणाम झाले. सगळं काही सायंटिफिकली आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण सर्काडियन रिदम म्हणतो. हा सर्काडियन रिदम अजिबात डिस्टर्ब होता कामा नये. निसर्ग जसा बाहेर सुरू आहे ना, तसंच शरीरामध्ये सुरू पाहिजे. बाकी सगळी आपली कामं जी असतात, ऑफिसवरून आपण उशिरा येत असो किंवा काही असो, त्या कामांमुळे जर उशीर होतोय ना जेवायला, तर त्याचे रिॲक्शन्स आपल्याला शरीराकडून मिळणारच. ॲक्शन ॲज रिॲक्शन इज इक्वल अँड ऑपोजिट, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपण टाळू नाही शकत. शरीर निसर्गाचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या हुद्द्यावर काम करताय, तुम्ही किती बिझी आहात, तुम्हाला किती महत्त्वाची कामं आहेत, या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहतात आणि शरीर एका बाजूला राहतं. आता रात्री लवकर जेवा असं मी आत्ताच्या जनरेशनमध्ये, आत्ताच्या काळात तुम्हाला सांगणं म्हणजे थोडंसं ते अनरिअलिस्टिकच वाटतं. कारण तुमच्यापैकी कित्येक जण ऑफिसवरून घरीच रात्री येत असतील उशिरा, मे बी 9 वाजता किंवा त्याच्यानंतर सुद्धा लेट होत असेल. किंवा काही जणांना असं वाटतं की दिवसभर घरातली सगळी लोक बाहेर असतात, तर त्यांना एकत्र येऊन संपूर्ण कुटुंबासोबत जेवायचं असतं. मग मे बी कोणीतरी घरी असेल तरी सुद्धा ती व्यक्ती वाट बघते सर्वांनी घरी येण्याची. मुलं त्यांच्या क्लासमधून, शाळेतून घरी आल्यानंतर मग जेवायला एकत्र बसू असं पॅरेंट्सना वाटत असतं. त्यामुळे मग कुटुंबातली एखादी व्यक्ती थांबते, सर्व येण्याची वाट बघते, मग सुरू करते. आणि काही जणांचं तर कसं आहे माहितीये, मी कधी कधी सहज गप्पा मारताना किंवा सहज एखाद्या चर्चेमध्ये सांगते ना की मी रोज रात्री 7च्या आधी जेवण जेवते, तेव्हा ती व्यक्ती हमखास मला प्रश्न विचारते, 7च्या आधी जेवण जेवतेस म्हणजे तुला 2 तासानंतर किती भूक लागत असेल, तू झोपतेस कशी 10 वाजता, मग तुला भूक नाही लागत? तर या प्रश्नाचं उत्तरही मी देणार आहे. आज तुम्हाला जी प्रश्न पडतायत ना या रात्रीच्या जेवणाबाबतीत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ताच्या याच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. आज मला तुम्हाला ना सायंटिफिकली काय होतं शरीरात हे सांगायचंय. कारण फक्त रात्री लवकर जेवा असं सांगितलं आणि मग ती सवय आपल्याला लागली असं होणार नाही. नेमकं या विषयाचं गांभीर्य काय हे समजलं पाहिजे. तुम्हाला माहितीये, रात्रीचं जेव्हा आपण उशिरा जेवतो तेव्हा काय होतं, तुम्ही इमॅजिन करा, गॅसवरती तुम्ही एक भाजी शिजण्यासाठी ठेवली आहे आणि गॅसच ऑन नाही केला, तर ती भाजी शिजेल का? नाही शिजणार, ऑब्व्हियसली नाही शिजणार. तेच आहे शरीरामध्ये. आपल्याला भूक लागते किंवा खाल्लेलं अन्न पचतं, खाल्लेल्या अन्नामधून जे काही घटक आपल्या शरीरातल्या भागांपर्यंत पोहोचवायचे असतात ते पोहोचतात. हे सगळं काही जाठराग्नीमुळे होत असतं. आणि ही अग्नी आहे, ही एनर्जी आहे आणि त्याची एक वेळ आहे ज्याला सर्काडियन रिदम म्हणतात. मॉडर्न सायन्स सुद्धा आपल्याला हे सांगतंय, सर्काडियन रिदम सांगतंय आणि आयुर्वेदाने सुद्धा हे आपल्याला कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. काय होतं माहितीये का, सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सगळं वातावरण कसं बदललेलं असतं. पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, परिणाम आहे ना हा, सूर्योदय झाल्याचा परिणाम आहे पक्ष्यांवरती, प्रत्येक जीवावरती आणि आपल्यावरती सुद्धा. आणि म्हणून आपण छान, आपल्यामध्ये ऊर्जा असते, आपण एक्सरसाइज करायला तयार असतो, बाकीची सगळी कामं करायला आपण तयार असतो, ऑफिसला जातो, मुलं शाळेत जातात, आपण वेगवेगळ्या कामांमध्ये गुंततो. हे सगळं करण्यासाठी ताकद कुठून येते? ही ताकद आपल्याला सूर्योदय झाल्यामुळे, त्या एनर्जीमुळे येत असते. आपण लक्षात घेत नाही आहोत की हे किती महत्वाचं आहे रात्रीचं जेवण लवकर जेवणं. म्हणून काही जण अशी पण आहेत की ज्यांना खरंच जमत नाही. मला मान्य आहे की रात्री तुम्ही उशिरा येत असाल ऑफिसवरून किंवा कुठूनही, पण काही जणांना पॉसिबल असतं लवकर जेवणं, तेव्हा त्यांनी जेवलंच पाहिजे. कोणीतरी फार सुंदर सांगितलंय, सकाळचा जो नाश्ता आहे ना तो राजासारखा केला पाहिजे, दुपारचं जे जेवण आहे ते प्रधानासारखं केलं पाहिजे आणि रात्रीचं जे जेवण आहे ते भिकाऱ्यासारखं केलं पाहिजे. म्हणजे किती कमी खाल्लं पाहिजे ते लक्षात घ्या. या सगळ्या मागे निसर्गच आहे. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा सगळ्या काही गोष्टी आहेत त्या हळूहळू सायलेंट होत जातात. कसं आहे, सूर्यास्त झाल्यानंतर सगळीकडे अंधार पसरतो आणि हे सिग्नल्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात. हे मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर एक मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं, ज्यामुळे आपल्याला झोप लागते. आता ही झोप आपल्याला लागत नाही कारण